नमस्कार, हाऊसफुलच्या या नव्या फ्रेश न्यू लुक भागात तुमचं हाऊसफुल स्वागत। पावसाच्या रिमझिम सरींसह तो चराचरात सामावतो। त्याची जातकासारखी वाट पाहणाऱ्या डोळ्यांचं मग मात्र पारणं फिटतं। टाळ ताल धरतात, मृदुंग दुमदुमतो, पाय नाचू लागतात आणि ओठांवर एकच जयघोष स्थिरावतो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। पांडुरंगाच्या या भक्तांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने ग्रेस या संस्थेने अनोखी पर्वणी दिली। सादर आहे विठ्ठल भक्तीचा एक सांस्कृतिक जल्लोष, विठ्ठल गीती गावा सन्मान सोहळा। विठ्ठलाबरोबरचं नातं हे किती विविध रंगी आणि बहुपेडी असतं, त्याचं उत्तम उदाहरण या रचनेतून आपल्याला मिळणार आहे। विविधरंगी नातं आपण पोचतो आणि म्हणून तर आपण दरवर्षी वारीला गेलो नाही तरी अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या अभंग विठ्ठलाचे एक सुंदर रूप आपल्या समोर येतं। रवींद्र साठे, पंडित उपेंद्र भट, मृदुला दाढे, सुवर्णा माटेगावकर, अरिहंत मुखेडकर, मंजुषा पाटील या दिग्गज गायकांच्या स्वर मैफिलीने मुंबईतही अवघी पंढरी दुमदुमली। झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ। काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात। झाला महार, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ। नेसला मलिन चिंधोटी, नेसला मलिन चिंधोटी, घेतली हातामधी काठी, अहो घेतली हातामधी काठी। गोकणी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी। करी जोहार, करी जोहार दरबारात, करी जोहार दरबारात। झाला महार, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ। अतिशय सुंदर की बाबा बस की रे, इथं सगळेजण तुला शोधतील शोधतील आणि विठोबा गेला कुठं विटेवरनं असं म्हणतील आणि असं म्हणणाऱ्या त्या भक्ताला नंतर असं वाटतं की नको बाबा, लाखो वारकरी बिचारे ताटकळलेले असतील, त्याच्यापेक्षा बाबा तू नको नाही बसलास तरी चालेल, जा कसं तू आपलं तुझ्या जागी। असा हा सुंदर संवाद आहे, आपण ऐकूया। माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोर अंतर, बसाई तुराया तुम्ही मांडी घाला किनभर, मांडी घाला किनभर।
माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोर अंतरणी, माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोर अंतरणी. वारकऱ्याच्या खांद्यावर पताका असते, कारण का त्याचं जाण्याचं ठिकाण हे निश्चित असतं, चंद्रभागेचं वाळवंट. त्याच्या हातामध्ये वीणा असतो, कारण त्याच्या या आत्मशोधाला स्वर लाभावा म्हणून. त्याच्या हातामध्ये म्हणजे त्या दिंडीमध्ये टाळ वाजत असतात, कारण हा जो त्याला अनुभव मिळणार असतो त्या अनुभवाला साजेसे शब्द वाजावेत म्हणून. आणि हे सगळं करून जो एकत्रित अनुभव येतो त्याला वारी असं म्हणतात. या प्रसंगी आपापल्या क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ मेदगे, संगीतकार जोडी अजित समीर, जवाहर बुक डेपोचे दिलीप भोगले, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पुरंदरे, यतीन तुळसकर आणि अवघ्या 4थ्या वर्षी समुद्राला गवसणी घालणारी जलतरणपटू पूजा भांगिरे यांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. आषाढी एकादशीला वारीत सहभागी न होऊ शकलेल्या मुंबईकरांना या सोहळ्याने रंगमंचीय सांस्कृतिक वारीचा एक अविस्मरणीय अनुभव दिला, यात शंकाच नाही. माणसातलं माणूस पण जागं ठेवणाऱ्या महाराष्ट्राच्या या वारी संस्कृतीला सलाम करूया आणि इथेच एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पाहूया वारी सिल्वर स्क्रीनवरची.